बीडच्या परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे पुतण्याने काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे गाव घालून खून केल्याची घटना घडली आहे। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचं कारण समोर आलं। परिमळाबाई कावळे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणात पुतण्यात चंद्रकांत कावळे व धुराजी कावळे यांच्या विरोधात चिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दरम्यान पोलिसांना एका आरोपीला आता ताब्यात घेतलं। परळी तालुक्यातील धक्कादायक घटना आता समोर आली। या संदर्भात सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। एका आरोपीला ताब्यात सुद्धा घेण्यात आले। 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 1 जण अटकेत आहे। कुऱ्हाडीने वार करून पुतण्यानेच काकूची हत्या केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना परळीमध्ये घडली, काय अपडेट? ही सगळी घटना आहे। हा जो पुतण्या आहे त्याने काकूकडे पैसे मागितले होते दारू पिण्यासाठी आणि ते न दिल्यामुळे त्या काकूवरच कुऱ्हाडीचे वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात आता सिरसाळा पोलिसांनी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलंय। गेल्या काही दिवसापासून असे प्रकार घडत होते आणि संबंधित जी महिला आहे तिच्या मुलाने या संदर्भात तक्रार देखील केली होती। गावकऱ्यांनी समजूत देखील घातली होती त्या संबंधित पुतण्याची, परंतु तरी देखील त्यानंतर ही घटना घडली आहे। आता या प्रकरणात पोलिसांनी तातडीने पावले उचलत एका आरोपीला अटक केली आहे। आता या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। दुसरा देखील आरोपी लवकरच अटक होईल असं पोलिसांनी सांगितलंय। कारण नक्कीच उदय, आपल्याशी असेच जोडलेले रहा। तर कुऱ्हाडीने वार करून पुतण्याने काकूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय।